पितृपक्षात अचानक घराच्या अंगणात कावळ्याचा आवाज ऐकू आला आहे का? कधी दिवंगत नातेवाईक स्वप्नात येऊन तुम्हाला काही सांगून गेले आहेत का? किंवा कोणत्याही कारणाशिवाय घरात सुगंध पसरल्याचा अनुभव घेतलाय का? मित्रांनो, हे योगायोग नाहीत, हे संकेत आहेत की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. नमस्कार मित्रांनो, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. पितृपक्ष हा केवळ श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदानाचा काळ नाही, तर हा तो पवित्र काळ आहे जेव्हा आपले पितर आपल्या जवळ असतात. शास्त्र सांगतं की पितृपक्षात पितर आपल्याला थेट दर्शन देत नाहीत, परंतु ते आपली कृपा आणि आशीर्वाद संकेताद्वारे दाखवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते खास संकेत जे दिसले की आपण समजून घ्यावं की आपले पितर आनंदी आहेत आणि आपल्या घरावर त्यांची कृपा आहे. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातला प्रत्येक संकेत तुमच्या जीवनाला कल्याणाचा मार्ग दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो, श्राद्ध पक्षाला किंवा पितृपक्षाला 8 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. श्राद्ध पक्षाला पितृपक्ष असेही म्हणतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत हे दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहेत. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. पितृपक्षात कावळ्याचे महत्त्वही वाढते. कावळे हे पूर्वजांचे प्रतीक मानले जातात आणि त्यांना गवत देण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की जर कावळ्याने या दरम्यान तुमचा घरचा घास चाखला तर तो थेट पूर्वजांना प्राप्त होतो. हे पूर्वजांच्या आनंदाचे आणि समाधानाचे लक्षण मानले जाते. याशिवाय पितृपक्षाच्या वेळी असेही काही संकेत मिळतात, ते अतिशय शुभ मानले जातात. या लक्षणाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, पितृपक्षाच्या वेळेस आपल्याला बरेच संकेत मिळत असतात, पण ते आपल्याला काही समजत नाही. तर या संकेतापैकी 7 संकेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या लक्षणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पितृपक्षात मिळणारे शुभ संकेत अशाप्रमाणे आहे. जर कावळा श्राद्ध पक्षाच्या दरम्यान चोचीत कोरडा पेंडा घेऊन जाताना दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. दुसरे लक्षण असे आहे, जर कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा हिरव्या झाडावर बसला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरात सुख आणि समृद्धी नांदणार आहे. तिसरा संकेत अशाप्रमाणे आहे, पितृपक्षाच्या दरम्यान जर तुम्ही तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचेत फुले आणि पाने घेतलेले पाहिले तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. चौथा संकेत अशाप्रमाणे आहे, जर एखादा कावळा गायीच्या पाठीवर चोच चोळताना दिसला तर त्या घरात आनंदाचे आणि चांगल्या अन्नाचे लक्षण आहे. दुसरीकडे जर कावळा डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर त्यातून मोठा धनप्राप्तीचा संकेत मिळतो. पाचवा संकेत अशाप्रमाणे आहे, जर कावळा धुळीत लोळताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की तेथे राहणाऱ्या लोकांच्या घरी लवकरच पैशाचे आगमन होईल. आणि जर कावळा धान्याच्या ढिगारावर बसलेला आढळला तर ते देखील समृद्धीचे प्रतीक आहे. सहावा संकेत अशाप्रमाणे आहे, जर कावळा घास ग्रहण करून उडतो आणि विहिरीच्या किंवा नदीच्या काठावर बसतो तर याचा अर्थ असा आहे की आपण काही मौल्यवान वस्तू गमावू शकता. याशिवाय हे खटल्यातील विजय आणि संपत्तीमध्ये वाढ होण्याचेही लक्षण आहे. आणि सातवा संकेत अशाप्रमाणे आहे, जर कावळा डावीकडून येतो आणि अन्नग्रहण करतो तर प्रवास कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतो. त्याचबरोबर मागच्या बाजूने कावळा आला तर प्रवाशाला लाभ मिळतो. तर मित्रांनो, पितृपक्षात मिळणारे संकेत हे केवळ निसर्गाची किमया नाही, तर आपल्या पितरांचा जिवंत संदेश आहे. ते सांगतात, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. म्हणून या काळात श्रद्धेने श्राद्ध करा, तर्पण करा, दान धर्म करा आणि आपल्या पितरांना स्मरा. त्यांचा आशीर्वाद मिळाला की जीवनातील अडचणी सहज सुटतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नव्या पौराणिक रहस्यासोबत. तोपर्यंत पितरांना वंदन, धर्ममाला नमन आणि सर्वांना मंगल आशीर्वाद. पितृदेव भव.